नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार पाटील, न्यूट्रीफीड ट्रान्सफर पर्टिकेम कंपनी प्रतिनिधी, यावल तालुका. आपण आलो आहोत आता यावल तालुक्यातील कोडवद या गावातील प्रगतशील शेतकरी अर्जुन दादा यांच्याकडे. तर दादा, आपले नाव आणि माहिती सांगा. माझं नाव अर्जुन नारायण चौधरी, राहणार कोडवद. माझ्याकडे 6 बिघे जमीन आहे. त्यामध्ये मी बागाची लागवड केलेली आहे, केळीची. या अगोदर मी लागवड करत नव्हतो. हे माझं पहिलंच वर्ष लागवडीचं आहे. आणि मी वरतून 3 डोस दिलेले आहेत बागाला, युरिया, पोटॅश, फॉस्फेट. त्यानंतर मला साहेबांची भेट झाली आणि साहेबांनी त्यांच्या सल्ल्यानुसार मला वेळोवेळी जे काही मदत, म्हणजे सहकार्य केलं म्हणा, किंवा काही काय पुरवायचं काय नाही केळीला, ते त्यांनी मदत केली. आणि त्यानुसार मी ठिबकद्वारे सोडलं आणि माझ्या जवळजवळ 3 वार ते महिन्याच्या आधीची केळी जी होती ती केळी आणि आता यावेळीची केळी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामध्ये मी साहेबांनी मला सुचवलं होतं, SOP या 4 बॅगा घेतल्या होत्या मी, आणि ब्लू सोलच्या 7 बॅगा घेतल्या होत्या. यामुळे माझ्या केळीमध्ये जवळजवळ 100% मी म्हटलं तर काही हरकत नाही असा फरक पडलेला आहे. त्यानंतर आपण ठिबकमध्ये जे सोडलं, ठिबकमध्ये जे आपण 13-40-13 इक्लोनिया मॅक्सिमा न्यूट्रीफीडकडे जे युनिक सीवीड आहे, केलपेसेल नावाने अवेलेबल, ती 1600 ml ने सोडली. 3 लिटर या पूर्ण बागेला केलपेसेल सोडलं. त्याच्यानंतर 1500 ग्रॅम प्रमाणे कॉम्बिटू सोडलं. सोबतच त्यांनी न्यूट्रीफीडचं 13-40-13 सोडलं. तर ते सोडल्यानंतर दादा त्यांनी 15 दिवस प्लॉटकडे लक्ष न देता डायरेक्ट शेतात आल्यानंतर त्यांना जो बदल दिसला तो व्हिडिओमध्ये मी ॲड केला आहे. आजच्या 1 महिन्या अगोदर, 15 दिवस अगोदर प्लॉटची कंडिशन आणि आजची कंडिशन दादा एकदम समाधानकारक तुमचं. हो, समाधानकारक. म्हणजे मला जे वाटतं बागाची परिस्थिती पाहून, की माझी अशी शक्यता नव्हती की असा बाग होईल. असं साहेबांचे सल्ला घेतल्यानंतर बागामध्ये असा फरक जाणवतो आहे. आणि यापुढे सुद्धा अजून बागाचं काही झालं नाही अजून. मला तर असं वाटतं की भरपूर फरक अजून जाणवेल. बरोबर. याच्या पुढे आपण आपली न्यूट्रीफीडची ट्रीटमेंट कंटिन्यू. हो, चालेल. चला, धन्यवाद दादा. थँक्यू.